आहो पाटील रोड म्हणून एरियाचं नाव आहे. बघितलं का सोसायटी कसं आहे, जबरदस्त एकदम. आत्ता कस्टमर घेऊन आलो मी खराडीतून डायरेक्ट ह्या ठिकाणी घेऊन आलो मी आणि आणून सोडलो. जरा मोठं भाडं भेटलं का नाही मनाला असं शांती भेटते ना. अजून एखादी भाडं उचलतो. आज आपलं टार्गेट लवकर होईल. काय म्हणताय? वातावरण जरा आता पावसाचं निघालं आहे. हिंजवडीचं भाडं वाजलो तो उचलला असतो बरं का मी. ब्लॉग चालू आहे माझं, त्याच्यामुळं मी उचललं नाही. हिंजवडीचं भाडं पडलं होतं माहिती काय सांगू. पण हिंजवडी कसं त्या साईडला गेलं का लय आउट साईडला जाऊन लागते बरं का. हिंजवडी फेस्तिरीच्या पुढं जाऊन लागते. तिकडं पूर्ण आउट एरिया आहे आणि तिकडं काय भाडे वाजत नाहीत मग जास्त. सगळं कंपनी एरिया आहे तिकडं. मग 4:30-5च्या नंतरच तिकडं भाडे वाजतात. बानेरचं वाजलं होतं माहितीनं उचललं असतं का भारी झालं असतं. अर ब्लॉग बनवायच्या नादात गेलं बघा. ते पण चांगले 2 भाडे वाजले बरं का मला. अरे का चालू आहे हे भाड्याचं नेमकं. सेम भाडं मला 3 वेळा वाजलं. नेमकं का गोळा आहे काय कळलं ना मला. जरा कचरा पडलेला आहे. कामं चालू आहे त्याच्यामुळं कचरा पडलेला असं. नाहीतर असं मोठ्या सोसायटीमध्ये कचरा राहत नाही. आता कामं चालू आहेत बिल्डिंगचे त्याच्यामुळं कचरा पडला असेल. पण स्वच्छता आहे बरं का. स्वच्छता राहते इकडं. आता मोठ्या बिल्डिंग मोठे सोसायटी चांगली सोसायटी म्हटल्यावर एकदम स्वच्छ राहणार असं. एकदम VIP सिटी. आता हे डोंगरं कोरून बनवलेले सोसायटी आहेत मोठमोठे. अगोदर काहीच नाही, नुसतं डोंगर होते ह्या साईडला. तुम्हाला खरं सांगतो चांदणी चौक इकडं हिंजवडी साईडला नुसतं डोंगरं बरं का. आता जरा डेव्हलपमेंट होत चाललं आहे इकडं. डोंगरं उकरून जरा चालू आहे कामं चालू आहे का. इकडं पण काम चालू आहे बिल्डिंगचं. हुर्र्या बसतो निवांत. आता काय करावं. माझं ब्लॉग बनवायच्या नादामध्ये मोठं भाडं गायब झालं. 250 रुपयाचं भाडं होतं बानेरचं. आर उचललं असतं का नादच खुळा झाला असता आपलं म्हणाला. जाऊन आता CNG पण संपत आले माझं. काल CNGला नंबर लावून कालच भरून ठेवलं होतं मी. 40 मिनिट नंबर लावलो होतो. 45 मिनिट एवढा वेळ नंबर लावून CNGला प्रेशर नव्हता. घ्या त्याच्या बायला CNG पूर्ण उतरून गेली. कसा धंद्याचं मूड ऑफ होतं. म्हणजे धंदा व्हायचा ते होत नाही मग CNG पार झाली की. त्याच्यामुळं आपलं होता होईल तेवढं CNG फुल राहावं लागतं बरं का. काल प्रेशरच नव्हता. प्रेशरमुळं माझ्या गाडीमध्ये कसं CNG कमी बसलं. त्याच्यामुळं आज माझं लवकर CNG संपलं. आता बघा ना 1 वाजत आले CNG संपत आले माझं. काय करावं आता. बघितलं का सोसायटी कसं आहे. मायच्यानं अजून एक भाडं वाजलं होतं 400 रुपयाचं. अर काय दिमाग खराब झालं माझं. जाऊ द्या भाडं वाजलं. ओव्हरमध्ये कसं लवकर कळत नाही किती रुपयाचं आहे ते. 40 रुपयाचं आहे का 400 रुपयाचं आहे लवकर कळत नाही. त्याच्यामुळं कसं जरा प्रॉब्लेम होते बरं का भाडं उचलायला. आणि ते बघण्याच्या नादामध्ये माझं भाडं गायब झालं 400 रुपयाचं. आता उचललंच असतं पटकन असा हात चालवावं लागतं. हे ऑनलाईनमध्ये कसं लय फास्ट आपला हात चालवावं लागतं बरं का. त्याच्याशिवाय भाडं भेटत नाही आपल्याला. जाऊ पटापट आपलं ब्लॉक झालं की नाही मग वेटिंगला थांबलं की नाही कडू भाडे वाजत नाहीत. असं काही ना काही बघत असलं किंवा व्हिडिओ बनवत असलं का मग भाडे वाजतात. त्याच्यामध्ये ते व्हिडिओ बनवण्यामध्ये ह्याच्यामध्ये ते लोडिंग जास्त आहे त्याच्यामुळं भाडं पिकअप होत नाही. असं प्रॉब्लेम होते बरं का ना. म्हणून सावध राहणं लय गरजेचं आहे. कारण की आपलं एक चान्स हुकलं की मग दिवसाचं अर्निंग हुकलं म्हणून समजायचं. दिवसाचं अर्निंग गेलं म्हणून समजायचं. त्याच्यामुळं चान्स सोडायचाच नाही. चान्स हुकलं की गेला. मग चान्स जर तुमच्या हातातून एक पण मिस झालं मग गेला म्हणून समजायचं बरं का. लय अवघड आहे असं. नजर हटी तो दुर्घटना घटी असं गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. माझ्याच्यान पडावं बुकिंग मोठं मजा येत आहे. माझ्याच्यान 400 रुपयाचं बुकिंग गायब झालं. माझं दिमाग आउट झालं. एकतर पडायचं नव्हतं, पडलं की बसलं पाहिजे होतं. पण दाबलो मी तरी कडू बसाय नाही. 400 रुपयाचं बुकिंग गायब होणं म्हणजे काय जोक नाही. एकतर मोठे बुकिंग भेटत नाहीत. कधी तर असं 1-2 महिन्याला एकदा प्रसंग येतो तो. नाहीतर सहसा 100-150 ह्याच्यामध्ये आपलं अर्निंग करावं लागते. त्याच्याशिवाय इलाज नाही आपल्याकडे. बरोबर आहे की नाही. आता मोठं बुकिंग भेटेल का म्हणजे ते गायब झालं. 400चं बुकिंग 100. बघितलो का. काय सांगावं तुम्हाला काय नाही. तर जाऊ द्या मित्रांनो, तुमचं प्रेम राहू द्या शेवटी आपल्या पाठीशी.
आजच भेटून राहील आपणाला. आता एक बुकिंग कॅन्सल गायब झालं म्हणून काय झालं, पण विषय असा आहे, भेटत नाही हो. महत्त्वाचा विषय असा आहे. मोठे बुकिंग कसं कधी तर पडतात, त्याच्यामुळे जरा कसं अप्रूप होतं त्याचं हिंजेवाडी. पुढे 400च्या बुकिंग गायब फुल आल्या तर नाही, हे 45चे बुकिंग बत वाजलेल्या. काय सांगू तुम्हाला, आर 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 म्हटल्यासारखं काम झालंय आता आपलं. तर ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करत जावा, गरीबाला सपोर्ट करत जावा. बाय.